नागपुरातील 5 पावली ठक्कर ग्राम परिसरातील 188 वर्ष जुनं झाड जगवणार कसं? स्थलांतरित केलेलं 100% झाड जगेल का? मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नागपूर महानगरपालिकेला हा प्रश्न विचारलाय। 5 पावली येथील ठक्कर ग्राम भागात मनपाच्या शाळेच्या जागेवर ई-लायब्ररीची इमारत तयार होते, त्यामुळे इथलं जुनं वडाचं झाड स्थलांतरित करण्यासाठी मनपाने हालचाली सुरू केल्या। त्याच विरोधात पर्यावरण प्रेमी न्यायालयात गेले आणि याच प्रकरणी उच्च न्यायालयाने पालिकेला प्रश्न विचारलेत। याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश कोर्टाने पालिकेला दिलेत। मी सध्या ज्या वडाच्या झाडाखाली उभा आहे तो वडाचं झाड जवळपास 100 वर्षापेक्षा जास्त जुनं आहे असा दावा नागपूर महानगरपालिकेने केलेला आहे आणि या झाडाला आता स्थानांतरित करण्याची मागणी देखील नागपूर महानगरपालिकेकडून केली जाते आणि त्याला कारण आहे की या परिसरामध्ये म्हणजे हे झाड ज्या भागामध्ये आहे त्या परिसरामध्ये जे आहे ते नागपूर महानगरपालिकेकडून ई-लायब्ररीचं जे आहे ते बांधकाम केलं जातं आणि हे बांधकाम करत असताना या बांधकामाच्या मधोमध जे आहे ते हे वडाचं झाड येतं, त्यामुळे हे बांधकाम होऊ शकणार नाही आणि यासाठी जे आहे ते हे झाड स्थानांतरित करण्याची परवानगी जी आहे ती नागपूर महानगरपालिकेला मागितलेली आहे। मात्र नागपूर महानगरपालिकेच्या या परवानगीच्या विरोधात जे आहे ते सध्या नागपूर खंडपीठामध्ये सुनावणी सुरू आहे आणि खंडपीठाच्या सुनावणीमध्ये न्यायालयाने एक महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलं, ते म्हणजे जे झाडं आतापर्यंत स्थानांतरित करण्यात आली त्यातली 50% झाडं जगली नाही असं निरीक्षण जे आहे ते न्यायालयानं नोंदविलं। त्यामुळे 100 वर्षापेक्षा अधिक जुनं असलेलं हे झाड जर इतरत्र स्थानांतरित केलं तर ते जगेल का हा प्रश्न या निमित्तानं उभा राहतोय। ई-लायब्ररी झाली पाहिजे, कारण ई-लायब्ररी झाली तर या परिसरामध्ये जे काही गरीब मुलं आहेत किंवा जे गरजू मुलं आहेत त्यांचा शिक्षणाचा मार्ग मोकळेल। त्यामुळे आता नागपूर महानगरपालिका या सगळ्या प्रकरणामध्ये काय भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि त्या भूमिकेला आता न्यायालय कुठल्या अर्थानं परवानगी देतं, हे झाड स्थानांतरित होतं की हे झाड इथं असतानाच या ई-लायब्ररीचं बांधकाम पूर्ण होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह उदय तिवांडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर। हायड्रा लागते, क्रेन्स लागतात, हायड्रा एक नाही 2-2, 3-3 लागतात, बरोबर चारी बाजूनी पकडावं लागते। तर इथे अजिबात जागा नाही आहे, म्हणजे व्यवस्थित JCB आणायला, हायड्रा आणायला मग कसं शक्य होणार आहे? म्हणजे शक्यच नाही आहे। झाड व्यवस्थित निघेल बा म्हणून चारी बाजूने काढावं लागतं, ते पुढं जडं काढावं लागतात, ते शक्य नाही आहे ते गाड्या वगैरे येणं। बरं, मला सांगा तुमचा हा दावा आहे की हे झाड न काढता हे ई-लायब्ररीचं काम होऊ शकतं? आम्ही पर्याय दिलं होतं इंजिनियर्स, DPDCच्या इंजिनियर्सला, आणि त्यांनी मान्य पण केलं की तुम्ही जे अल्टरनेट पर्याय दिला आहे तर तो ॲक्सेप्टेबल आहे आणि त्यानुसार आम्ही करू बा म्हणून, आणि ते ॲक्सेप्ट झाले म्हणून आमचंही असं म्हणणं आहे की जेव्हा तुम्ही ऑलरेडी ॲक्सेप्ट झाले तर मग आता ट्रान्सप्लांट आणि कापणी हे कशाला हवं आहे? आम्ही पर्यावरण विरोधी नाही आहो। आम्ही इथं सुद्धा आम्ही लोकांनी झाड लावले आहे आणि ही लायब्ररी बनल्यावर इकडच्या परिसर हराभरा ठेवणं, त्याला हिरवगार ठेवणं हे आमची जबाबदारी आहे। आम्ही एक नाही 50 झाड लावू आणि इथचे वस्तीचे लोक मिळून याला स्वच्छ ठेवू आणि इथं जे गैरप्रकार होते त्याला बंद करण्याचा आम्ही प्रयत्न करू।